या घोटाळ्याच्या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील महत्त्वाची प्रतिक्रिया दिली। लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं सुळे यांनी म्हटलेलं आहे। 4800 कोटी रुपयांचा हा सगळा भ्रष्टाचार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं। तर एसआयटी मार्फत या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। पुरुषांच्या खात्यामध्ये पैसे कसे जमा झाले, कसे गेले असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे। तर सुप्रिया सुळेंच्या आरोपांवर आता आदिती तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय। पडताळणी केल्याशिवाय विरोधकांचे आरोप आहेत असं आदिती तटकरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर देताना म्हटलेलं आहे। लाडकी बहीण योजना इलेक्शनच्या बरोबर 3 महिने आधी कशी काय लाडकी बहीण योजनेने आता जे रिजेक्ट केले त्यांना आधी रिजेक्ट केलं नाही? हे स्कॅम नाही तर काय? त्याच्यानंतर 3 महत्त्वाच्या स्कीम्स आहेत, शिक्षण, आरोग्य आणि महिलांच्या आधी स्कीम। या तिन्हीला कटे याचे नंबर्स माझ्याकडे आहेत, मी तुम्हाला देऊ शकते। म्हणजे आरोग्य, शिक्षण आणि महिलांच्याच बाकीच्या स्कीम, या सगळ्या स्कीमला कट दिला आहे। महाराष्ट्र सरकारने स्वतः कबूल केले, जे तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवलं की हे लाडकी बहीण योजनेमुळे जो लोड आला त्याच्यामुळे आम्ही हे कट केले। जे मी म्हणत नाहीये, सरकारची कबुली आहे। मला वाटतं एकतर सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचं सरकार देऊ शकले म्हणून ती त्यांना रुचली आहे। पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खुपत आलेली आहे। 14,000 पुरुषांनी लाभ घेतलाय का 21 लक्ष अशा महिला आहेत ज्या कुटुंबातले तिसरी महिला आहे आणि योजनेमध्ये 2 महिलांना आपण लाभ देत असतो। ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा आमची जी ग्राउंड लेवलची यंत्रणा आहे ही त्या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार। क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर ह्या 26 लाखांमधले जे अपात्र असतील आणि पात्र असतील ह्याचं व्हेरिफिकेशन होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।